राम राम मंडळी, आमच्या लई भारी रेसिपी मध्ये तुमचं लई भारी स्वागत आहे. अगं हे काय बनवतेस? मेंदू वडा? पण हा असा कसा? या बया, हाय का आता? अवधनी, याला मेंदू वडा नाही, याला बालुशाही म्हणते ती. काय म्हणतेस? कुठली शाही? अवधनी, मिठाई मध्ये असते ती बालुशाही. अच्छा, मिठाई आहे का? तरीच म्हटलं हे गोड असेल असं वाटतं आणि वरती बदाम पण आहेत. अवधनी, नुसतंच काही गोड नाहीये, तर का नाही खस्ता आणि खुसखुशीत अशी एकदम तोंडात विरघळणारी बालुशाही मी घरच्या घरी बनवली. बायको, थापा नको मारू. हा, ही घरी बनवली असेल असं वाटत सुद्धा नाही. आणि इतकी खुसखुशीत कशी काय बनेल घरी? अवधनी, त्याच्यासाठीच तर काही सिक्रेट वापरलंय मी आणि खस्ता आणि खुसखुशीत अशी बालुशाही मी घरच्या घरी बनवली आहे. चला तर मंडळी, तुम्हाला सुद्धा बनवायची असेल अशी खस्ता आणि खुसखुशीत बालुशाही तर आपण जाणून घेऊया कशी बनवायची ते. तर बालुशाही बनवण्यासाठी इथे मी घेतलाय अर्धा किलो मैदा, म्हणजेच 4 वाट्या मैदा घेतलाय, 2 वाट्या साखर घेतली आहे. जसं ही वाटी भरून ठेवली आहे या हिशोबाने मोजल्यात आहेत वाट्या. 4 वाट्या मैदा आणि 2 वाट्या साखर घेतली आहे. वेलची पावडर घेतली आहे, अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे आणि 1 वाटी तूप घेतलेला आहे. तर आता इथं मैदा चाळून घेतला, त्याच्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा, चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि 1 वाटी तूप आहे, ते गारच आहे, फक्त पातळ करून घेतलेलं आहे. बरं का मंडळी, हे तूप घरचं तूप असल्यामुळं हे बनवताना थोडं जास्त उकळल्यामुळं हे थोडं लालसर दिसतंय. तुपाऐवजी तुम्ही डालडा सुद्धा वापरू शकता, पण अर्धा तूप आणि अर्धा डालडा वापरा, तरच तुमची बालुशाही खुसखुशीत बनेल. पूर्ण डालडा वापरलात तर बालुशाही कडक बनवू शकते. तर आता मी इथं तूप असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता जे आपलं सिक्रेट आहे ते आहे 2 चमचे दही घालायचं आहे याच्यामध्ये. दह्यामुळे हे पीठ चांगलं फुललं जातं. आणि आता हे दही घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं चोळून घ्यायचं आहे मैद्याला. तर हे बघा, मी जसं असं चोळते अशा पद्धतीनं पूर्ण मैद्याला हे तूप आणि दही जे आहे ते चांगलं चोळून घ्यायचं आहे. हे जेवढं तुम्ही जास्त चोळाल, जास्त चांगलं मिक्स कराल, तेवढी तुमची बालुशाही खस्ता बनेल, खुसखुशीत बनेल आणि त्याच्या आतमध्ये पाक शिरेल आणि ज्युसी बनेल. आता जवळजवळ 5 मिनटं तरी मी हे पीठ असं चांगलं चोळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती ओलं ओलं पीठ झालेलं आहे. तर आता का नाही ह्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि हे पीठ असं मळून नाही घ्यायचं, हे फक्त एकत्र गोळा करायचा आहे. मळायला जसं आपण कणिक मळतो तशा पद्धतीने हे पीठ मळायचं नाही, तर फक्त हे पाणी घालत, थोडं थोडं पाणी घालत ह्याचा फक्त एक गोळा बनवायचा आहे. तर अर्धा किलो मैदा मळण्यासाठी मला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. ज्या वाटीनं मी मैदा घेतला, 4 वाट्या मैदा मोजून घेतला, 2 वाट्या साखर घेतली, त्याच वाटीनं मी पाणीसुद्धा मोजलेलं आहे आणि त्याच वाटीनं मी तूपसुद्धा मोजलेलं आहे. तर 4 वाटी मैद्यासाठी 1 वाटी तूप घातलेलं आहे आणि 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. आणि आता फक्त हे पीठ असं गोळा केलेलं आहे. ह्याला मळायचं नाही आहे, म्हणजे ह्याचे छान असे लेअर लेअर येतात. थोडं थोडं पाणी घालत, प्रेस करत त्याला एकत्र करायचं आहे. तर अशा पद्धतीनं ह्याचा एकत्र असा एक गोळा बनवायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, असा एक गोळा बनवायचा आहे आणि त्याला मधून तोडायचं आणि परत त्याच्यावरती ठेवून असं प्लेन करून घ्यायचं. परत मधून तोडायचं आणि परत त्याच्यावरती ठेवून परत असं प्लेन करून घ्यायचं. अशाच पद्धतीनं 4 ते 5 वेळा असं करायचं आहे. त्यामुळं काय होतं, आपल्या पिठाला लेअर लेअर तयार होतात. असं 2 ते 3 वेळा केल्यानंतर परत हे पीठ एकत्र करून घ्यायचं. त्याला परत असं गोल गोल फिरवायचं नाही, मळल्यासारखं करायचं नाही, फक्त एकत्र जमा करायचं. असं एकत्र गोळा केल्यासारखं जमा करायचं आणि त्याच्यावर एखादं पातेलं वगैरे झाकून याला अर्ध्या तासासाठी असंच ठेवून द्यायचं. आता हे पीठ फुलेपर्यंत आपण पाक करायला घेऊया. तर इथं मी सपाट 2 वाट्या साखर घेतली. जितकी साखर आहे त्याच्या अर्धं पाणी, म्हणजे 1 वाटी पाणी घातलं आणि फुल गॅसवरती याला उकळी काढली. आता याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आणि थोडासा एक लिंबूचा तुकडा घातला, म्हणजे आपला पाक क्रिस्टलाइज होतो. थोडासा खायचा कलर, केशरी कलर टाकला मी. कलर घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर घाला आणि चांगलं उकळून घ्या. पाक असा चेक करायचा, थोडंसं तार बनते आणि तुटते, अशा पद्धतीनं झालं की आपला पाक व्यवस्थित बनलाय म्हणायचं. आपल्याला काही 1 तारी 2 तारी पाक नको आहे, अशाच पद्धतीनं पाक पाहिजे. तर आता हा पाक बनवून रेडी आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हा पाक असा झाकून बाजूला ठेवूया. आणि आता अर्धा तास झालेला आहे, आपण बालुशाही बनवायला घेऊया. तर तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान असं फुललेलं आहे. तर आता काय करायचं,
की हे पीठ आहे त्याला परत आता असंच मधून तोडायचं, परत त्याच्यावरती ठेवायचं, प्लेन करायचं आणि परत तोडायचं, परत प्लेन करायचं. अशा पद्धतीने 4 ते 5 वेळा करून घ्यायचं आहे. 4 ते 5 वेळा असं केल्यानंतर मी ह्या पिठाचे 2 भाग करते. एक भाग बनवायला घेते आणि एक भाग परत झाकून ठेवते. तर आता हे परत पिठाची हीच प्रक्रिया करायची आहे. आता मी मात्र लाटण्याने करणार आहे. हे लाटून याची अशी पातीसारखं बनवून घ्यायचं आहे. थोडंसं असं लाटून घेतलं की याला मधून असा एक काप द्यायचा. चाकूने मधून एक काप दिलेला आहे. परत ते त्याच्यावरती ठेवायचं आणि परत असं लाटून घ्यायचं. म्हणजे आपल्या बालुशाहीला छान असे लेयर लेयर येतात. तर हे बघा, जास्त लाटायचं नाही आहे दाबून, पण फक्त त्याला प्रेस करायचं आणि परत असं करून घ्यायचं. ही पण प्रक्रिया आपल्याला 3 ते 4 वेळा 5 वेळा तरी करायची आहे. तर अशाच पद्धतीनं लाटून घ्यायचं. थोडंसं एकाच बाजूला लाटणं फिरवायचं आहे, मागे किंवा पुढे. तर आता हे मी मधून कापून घेते आणि परत त्याच्यावर ठेवते. परत एकदा लाटून घेते. असं 4 ते 5 वेळा करून घ्यायचं आहे. हे बघा, जास्त असं म्हणजे गोल गोल फिरवायचं नाही आहे लाटणं, फक्त त्याला प्रेस करायचं आहे. असं केल्यामुळं का नाही आपल्या बालुशाहीला छान असे लेयर लेयर तयार होते. म्हणून हे असं करून घ्यायचं. अशा पद्धतीने परत कापायचं, परत त्याच्यावर ठेवायचं. आता तुम्ही याच्या लेयर बघू शकता, भरपूर अशा लेयर आलेल्या आहेत. आता याचे गोळे बनवायचे आहेत, पण आता गोळे बनवण्यासाठी सुद्धा याला गोल गोल फिरवायचं नाही आहे. असंच याला प्रेस करून करून याला गोल गोल बनवायचं आहे. तर याच्या लेयरशी काही छेडछाणी करायची नाही. आता कापून याचे तुकडे बनवून घ्यायचे, म्हणजे गोळे बनवून घ्यायचे. तर आता एका गोळ्याचे मी पूर्ण असे गोळे बनवून घेते. जेवढी मोठी आपल्याला बालुशाही पाहिजे त्याच्या हिशोबाने गोळे हे बनवायचे. आता ह्याला गोल गोल फिरवायचं थोडंसं आणि मध्ये होल पाडायचा. हे बघा, असा मध्ये होल पाडायचा. थोडा होल मोठाच पाडायचा, कारण फुगल्यानंतर ते अजून मोठं होतं. तर आता हा गोळा एक घेऊन असा गोल बनवायचा आणि एखादा लाटणा किंवा पळी काहीतरी घेऊन तुम्ही त्याला गोल करू शकता, होल पाडू शकता किंवा बोटाने सुद्धा होल पाडू शकता. तर असं होल पाडून घ्यायचा, होल थोडासा मोठा करून घ्यायचा. अशाच पद्धतीनं मी सर्व बालुशाही बनवून घेते. आणि आता आपण तळायला घेऊया. तळण्यासाठी तुम्ही तूप किंवा तेल काही घेऊ शकता. मी इथं तेल घेतलेलं आहे. तर तेल असं थोडं मध्यम गरम झालं पाहिजे, जास्त कडकडीत नको आहे आपल्याला, कारण मग बालुशाही लगेच अशी भाजली जाईल, आतपर्यंत भाजणार नाही. म्हणून मध्यम गरम करायचं आहे. आणि आता एकाच वेळेला 5 ते 6 बालुशाही मी तेलामध्ये सोडते आणि मध्यम गॅसवरती याला भाजून घ्यायचं आहे. तर थोडासा कलर चेंज झाला की आपण याला पलटी करायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान फुललेली आहे आपली बालुशाही. तळताना सुद्धा सुरुवातीला मध्यम गॅस ठेवायचा आहे, नंतर याला मंद गॅस करायचा आहे आणि परत आपली बालुशाही तळून पूर्ण होताना परत आपण थोडं गॅसची फ्लेम वाढवायची आहे, म्हणजे मध्यम करायची आहे. अशा पद्धतीने ही बालुशाही जर भाजली तर ती चांगली आतपर्यंत भाजली जाते. बघा, सुरुवातीला मध्यम गॅस ठेवायचा आहे, नंतर मंद गॅसवरती भाजायचे आहे कलर बदलल्यानंतर. आणि मग परत ही तयार होताना म्हणजे काढायच्या अगोदर 1-2 मिनटं हे मध्यम गॅस करायचा आहे. अशा पद्धतीने ही बालुशाही छान अशी भाजून घ्यायची. आणि आता हिला छान तळली गेली ही बालुशाही. तर आता हिला काढून घेऊया आपण. बघू शकता कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि कशी छान फुगली पण आहे. तर ही एक वेळची बालुशाही भाजायला मला पूर्ण 6 मिनिट लागलेला आहे वेळ. तेव्हा बालुशाही चांगली क्रिस्पी आणि खस्ता बनायला पाहिजे असेल तर ही चांगली भाजणं पण गरजेचं आहे, तळणं पण चांगलं गरजेचं आहे. तर आता ही छान अशी आतपर्यंत भाजली आहे. आता हिला काढून घेऊया. एका प्लेटमध्ये मी ही बालुशाही काढून घेते. बघू शकता तुम्ही त्याच्यात अजिबात तेल सुद्धा शिरलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीनं दुसरी पण बालुशाही मी तळायला टाकते. तर आपल्याला जर घरचं खायचं असेल ना तर थोडासा वेळ तर लागतोच आणि थोडीशी मेहनत लागते, पण अगदी छान आणि सुंदर असे पदार्थ, पौष्टिक असे पदार्थ आपल्याला घरच्या घरी खायला मिळतात. आता ही आपली बालुशाही तळून जी रेडी झालेली आहे ती पाकात टाकायची आणि पाकात अशी उलटी पालटी करून घ्यायची. हे बघा, अशी म्हणजे ह्याच्यामध्ये चांगला पाक मुरला जातो. तर अशी उलटी पालटी करून ठेवायची आणि परत झाकून ठेवायची. आणि आपण जी बालुशाही तळायला घातली आहे तिच्याकडे बघू आता.
तिला थोडी पलटून घ्यायची. अशाच पद्धतीने ही 10 मिनिट बालुशाही अशीच पाकामध्ये ठेवून द्यायची. तोपर्यंत आपण दुसरी बालुशाही तळून बाजूला काढायची आणि मग ही बालुशाही जी पाकात ठेवलेली आहे ती अशी काढून एका जाळीवर ठेवून घ्यायची. हे बघा, म्हणजे त्याचा जो एक्स्ट्राचा पाक असतो तो ह्याच्यातून निघून जाईल, जाळीमधून खाली पडेल, म्हणून ही जाळीमध्ये ठेवायची. आणि दुसरी जी आपण बालुशाही तळून रेडी केलेली आहे ती आता पाकामध्ये घालून ठेवायची. अशाच पद्धतीनं सर्व बालुशाही तळून आणखीन पाकामध्ये घालून 10 मिनटं ह्याला भिजवून पाकामध्ये काढून ते जाळीवर ठेवून घ्यायचं. अशाच पद्धतीने ही सर्व बालुशाही रेडी करून घ्यायची. बघा, आता ही सगळी बालुशाही माझी रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता कशी दिसते. मग हाय का नाही लय भारी? बायको, बालुशाही लईच भारी. आता कळलं ना धनी की मी ही बालुशाही घरच्या घरी बनवली आहे ते? अगं हा, आता कुठे मला खरं वाटलं की ही बालुशाही तू घरच्या घरी बनवली म्हणून. बरं का मंडळी, तुम्ही जर अशी बालुशाही घरच्या घरी बनवली तर तुम्ही मार्केट मधली बालुशाही विसरून जाल, मिठाईच्या दुकानातच जाणार नाही, बायकोला घरीच बनवायला सांगाल बालुशाही. इतकी छान बनते आणि भरपूर खाता सुद्धा येते, कारण घरचं खाण्यासाठी लिमिट नसते. बरं का मंडळी, तुम्ही सुद्धा अशी बालुशाही नक्की बनवा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट करून जरूर सांगा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. तवरता राम राम.